खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सातत्याने 40+ दिवा क्रीडा मंडळ खूप चांगलं सहकार्य वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनला त्यांचं यावर्षी आम्हाला लाभलेलं आहे। खेळाडूंना विनंती असेल की कृपया प्रॅक्टिस थांबवा, आपण लगेचच या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या दिशेने ते रवाना व्हायचं आहे। लगेचच आपण या ठिकाणी खेळपट्टीचं उद्घाटन संपन्न करणार आहोत। हिंदुस्थानचा आराध्य दैवत हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या शुभ हस्ते ठिकाणी केलं जाईल पूजन। ज्यांच्या कुशीत स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारलं गेलं त्या राजमाता आई जिजाबाईसाहेब, ज्या वारसदारानं हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या वारसदारानं खऱ्या अर्थानं हे स्वप्न आणि स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारण्यासाठी प्राणाची आहुती दिली ते धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज भवानीनगर चषक 2025 या क्रीडा स्पर्धेला आपण प्रारंभ करणार आहोत। मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय। प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय जिजाऊ। भवानीनगर चषक 2025 या स्पर्धेला प्रारंभ होतो। हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात होते। भवानीनगर चषक 2025 ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं सातत्याने पण आतुरतेने वाट पाहत असतो असं एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आमच्या या आजच्या दिवसामध्ये खास करून आमच्या विनंतीस मान देऊन जनवली पेन परिसरातील एक बुलंद आवाज आणि आमचे समालोचक मित्र रुपेजी पाटील सर यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले। आज जर पाहिलं तर भरपूर बिझी शेड्यूलमधून त्यांनी आम्हाला बहुमूल्य असा वेळ दिला। वेलकम सहर्षाचं स्वागत भवानीनगर चषक 2025 या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। आज रुपेजी पाटील सरांचा आवाज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल। चला मान्यवरांना विनंती करू की आपण खेळपट्टीच्या दिशेने ते रवाना व्हायचं आहे। लगेचच या ठिकाणी आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते। ज्या खेळपट्टीनं खऱ्या अर्थानं जय पराजय शिकवला, ज्या खेळपट्टीनं खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती धावायला शिकवलं त्या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। ज्या खेळपट्टीनं आज अनेक खेळाडू घडवलेत त्या खेळपट्टीचं पूजन
मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जाते. भवानीनगर चषक 2025 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये मान्यवरांची मांदियाळी आपणाला पाहायला मिळते. एक दमदार आयोजन, एक दिमागदार स्पर्धा आज जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सैवे हा संघ या ठिकाणी घेऊन आलाय. खूप चांगलं आयोजन. आज संपूर्ण या स्पर्धेला जर पाहिली तर पिंक थीम आपल्याला पाहायला मिळेल. अगदी गुलाबी स्पर्धा आज पाहायला मिळते. भवानीनगर चषक 2025 हे दमदार आयोजन. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी लाईनअप करून उभं राहायचं आहे. लगेचच आपण या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. भवानीनगर चषक 2025 या आयोजनाला मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सैवे आयोजित भवानीनगर चषक 2025 या स्पर्धेचं दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळच्या सत्रामध्ये स्वतः यजमान संघ जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सैवे, त्याचबरोबर मोरिया 11 मोरेवाडी हा संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. हॅलो चेक. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केले जाते. आज भवानीनगर चषक 2025 स्पर्धेला थोड्याच वेळात प्रारंभ होतो आणि त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी करणार आहोत. मान्यवरांना विनंती असेल की आपण यष्टांच्या पाठीमागे ते उभं राहायचं आहे. भवानीनगर चषक 2025 दमदार असं आयोजन आणि सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण भवानीनगर सैवे या परिसरातील मान्यवर आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा दैदीप्यमान सोहळा आणि या दैदीप्यमान सोहळ्याला सुरुवात करण्या अगोदर आपण करणार आहोत या खेळपट्टीचं पूजन.
अतिथी मान्यवर संतोषजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यष्टांना पुष्पहार अर्पण केला जातो. आज उद्घाटन सोहळा आदरणीय संतोषजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सौवे आयोजित भवानीनगर चषक 2025 या स्पर्धेला इथे प्रारंभ होतो. संतोषजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपूर्ण क्रिकेट साहित्याचं या ठिकाणी पूजन केलं जातं. खऱ्या अर्थानं आज गावागावातील खेळाडू घडवण्याचं काम जे खेळपट्टीने केलं आहे. आज संपूर्ण ही वाल्मिक पाटार क्रिकेट असोसिएशनमधील जोडणारा प्रत्येक संघ ज्या खेळपट्टीनं एकत्रित ठेवला आहे त्या खेळपट्टीची पूजन या ठिकाणी केलं जातं. संतोषजी कदम साहेबांच्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती विघ्नहर्त्याला साकडं असेल की ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे संपन्न हो ही प्रार्थना या ठिकाणी जय भवानी क्रिकेट क्लब सौवे यांच्या वतीनं गणराला या ठिकाणी केली जाते. विशालजी कदम साहेबांच्या देखील शुभ हस्ते या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जातं. संतोषजी कदम, विशालजी कदम, प्रकाशजी कदम अनेक मान्यवर या ठिकाणी आज भवानीनगर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. विशालजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवले जाते. त्याचबरोबर अतिथी मान्यवर आदरणीय भरतजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जातं. आज खऱ्या अर्थानं जय भवानी क्रिकेट क्लब या संघाला एक भक्कम आधार ज्यांचा सातत्याने राहिला आहे ते भरतजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाते. मंगेशजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल. मंगेशजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाते. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो. फटाक्यांची आतिषबाजी आणि त्या आतिषबाजीमध्ये इथे उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होते. जे भवानीनगर क्रिकेट क्लब सौवे आयोजित भवानीनगर चषक 2025 हे दमदार आयोजन.
चला टॉस या ठिकाणी केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. एका बाजूला मोरीवाडी आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकर वाडी या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. त्यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. बाबानगर चषक 2025 या आयोजनाला ती सुरुवात होते. चला नाणेफेक केली जाते. दोन्ही टीमची कॅप्टनला विनंती असेल आपण या धरजी कदम साहेबांच्या शुभास या ठिकाणी टॉस सुट्टी केला जाईल. टीम मोरेवाडीचा हे कॉल. काटा हे कॉल आणि काटा आला टॉस इथे जिंकला. सकाळच्या सत्रातील पहिला सामना टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? गोलंदाजी करेन. आयोजनाबद्दल काय सांगाल? आज भवानीनगर चषक 2025 अगदी पिंक थीम या संपूर्ण स्पर्धेला आपण पाहतोय. दर्जेदार असं आयोजन या ठिकाणी जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सर्वे या संघाने केले. काय वाटतं या स्पर्धेबद्दल? आयोजन खूप छान आहे. चला तुम्हाला गोलंदाजी करायची आहे आणि ते दमदार असं आयोजन आज जय भवानी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माऊली इव्हेंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहत असाल. क्वालिटी आणि क्लॅरिटीसाठी एक ब्रँड चॅनल म्हणून सध्याच्या घडीला हा यूट्यूब चॅनल काम करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भवानीनगर चषक 2025 ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चला जाऊयात लगेच या ठिकाणी थोड्याच वेळात करूयात पहिल्या मॅचला प्रारंभ, जिथे कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील रुपेशजी पाटील सर. जनवली पेन गावचा हा बुलंद आवाज आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आवाज आपण पहिल्या मॅचमध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद. लगेचच मोरेवाडी टीमला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. चला इथून पंचाने विनंती करेन आणि त्याचबरोबर विनंती करेन टीम लगेच क्षेत्राचे सजून घ्यावे. अपव्यय इथे मात्र अजिबात करू नका. अगदी दमदार स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते आपल्याला.
हॅलो हॅलो चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा आणि मी समालोचक रुपेश पाटील मॅनफ्रॉम जनवली पेन रायगड तमाम क्रीडा रसिकांचं करतो या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीस आपल्याला पाहायला मिळालं. एक वाल्मिकी पठार म्हटल्यानंतर अगदी सातत्याने काहीतरी वेगळेपणा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो आणि या वाल्मिकी पठारचे दमदार अध्यक्ष आदरणीय राहुल सराणा आपण पाहायला गेलं तर आणि भवानी नगराचं आयोजन म्हटल्यानंतर काहीतरी नाविन्यपूर्ण हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि त्याच आपण त्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. भवानी नगर चषक 2025 मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण पाहायला गेलं तर मान्यवरांचं शुभागमन ज्यांच्या शुभास्ते ते मात्र हा उद्घाटन सोहळा अगदी दिमागदार पद्धतीने मात्र संपन्न झाला. ते प्रकाशजी कदम साहेब असतील, भरतजी कदम असतील, संतोषजी कदम असतील, सुनीलजी कदम, किसनजी कदम, मंगेशजी कदम आणि गोरखजी पाटील या मान्यवरांचंही करूया. मात्र या मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत. पहिला सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल उद्घाटनीय सामना आणि अमरुलकरवाडी त्यांच्या विरोधामध्ये मोरिया 11 मोरेवाडी. मोरेवाडी टीमनं मात्र टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आला. 4 षटकांचा खेळ इथून असेल आणि इथून फलंदाजीसाठी मात्र निमंत्रित केले ते टीम अमरुलकरवाडी या टीमला. सर 12 मॅन्स दोन्ही टीमचे कृपया विनंती करेन की आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे लगेच. चला खेळ चालू करायचा लवकर कारण थोडासा अतिरिक्त इथून वेळ खर्च झाला सकाळच्या सत्रामध्ये कारण आमचे उद्घाटनीय मान्यवर समीरजी शिंदे सर यांचीही मात्र आपल्याला उद्घाटनासाठी मात्र उपस्थिती पाहायला मिळत होती परंतु काही कारणास्तव व्यस्त अगदी वेळ त्यांचा आणि त्याच्यानंतर मात्र ते अगदी या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतील. एक दमदार आयोजनाबरोबर जात असताना पाहायला मिळालं. आपण या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळतं दरवर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न सातत्याने मात्र केला जातो आणि ती स्पर्धा मात्र अगदी प्रत्यक्षित असतो. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे परंपरेची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे सन्मानाची. भवानी नगर चषक 2025 दमदार आयोजन संपन्न होताना पाहायला मिळेल. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना भवानी नगर चषक 2025 मधील अमरुलकरवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये मोरिया 11 मोरेवाडी या दोन संघांमध्ये मात्र पाहायला मिळतोय. गेम ऑन लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. गोलंदाज तयार. राईट अमोर द विकेटला तयार होतील. नितीनला पाहायला मिळतं पहिलाच बॉल अगदी पाहायला गेलं तर मिडल स्टंपवरनं मात्र गेलं तेवढंच काम छान पद्धतीनं यष्टीरक्षक मात्र करत असताना पाहायला मिळालं. डॉट बॉलचं समीकरण पाहायला मिळालं कारण विकेट पाहायला गेलं तर अगदी पाटा विकेट आहे. चांगलं मैदानाची अगदी भौगोलिक परिस्थिती पाहायला गेलं तर आउटफील्ड फास्ट आपल्याला पाहायला मिळेल. पिवनचा षटक पहिला हाताला जातोय. मिडलमध्ये मात्र फक्त दिशा दिली टॅप केला बॉल एक सिंगलला मात्र तुषारच्या बॅटमध्ये त्याला पाहायला मिळालं. 2 फलंदाज पहिलाच बॉल आणि त्याच्यानंतर मात्र झेलचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये घेतलाय पकडलाय झेल. एक महत्वपूर्ण फलंदाज बॅक टू टेक आउट परतावा गेले ते गौरव या फलंदाजांना P1च्या षटकामध्ये महत्वपूर्ण षटक आणि महत्वपूर्ण षटकामध्ये अगदी विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळतात आणि ते विकेट येणं गरजेचं होतं. विकेट प्राप्त केले सलामीची जोडीला बाद केले आणि गौरव यांच्या स्वरूपामध्ये मात्र महत्वपूर्ण फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील.
कृष्णा नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन ब्लॉकलचा बॉल तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु मोठा फटका आला नाही तिथे. कारण चांगली गोलंदाजी आपण साकारली जातो आतापर्यंत नितीन या गोलंदाजांकडनं पाहायला गेलं तर. लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर सर लेग बॅट की बॅट कट ओके. 2 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. दमदार आयोजनाबरोबर जात असताना भवानीनगर चषक 2025 चं हे आयोजन आणि या स्पर्धेच्या निमित्ताने मान्यवरांची मांदियाली सुद्धा आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल. त्यांच्याकडे सरचे स्वागत. कृष्णाला पाहायला गेलं, चांगलं टायमिंग केलं, फ्लाय झालं डोक्यावर, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह परफेक्ट बॉल होतो फरार, सीमारेषा पार, धावातील 4 चौकार. या 4 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या. सहा धावा. नितीन यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न परिपूर्ण केला जाईल का? स्लाइड साइड ऑफ सम डिलिव्हरी पॉइंटला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत परंतु नियोजन स्थानी बॉल मात्र जाताना पाहायला मेल डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगलच मात्र मेल. 7 धावा धावपलकावरती लागल्या जातात. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि नितीन यांच्या स्वरूपामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात. या षटक तसं पाहायला गेलं तर नावी गेलाय क्षेत्ररक्षण करणारी टीम मोडी 11 मोडीवाडी टीम जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय तो योग्य आहे का? त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये इथून कितपर्यंत थांबवलं जाईल, किथून बॅटिंग करणारी टीम चांगल्या पद्धतीने इथे मात्र खेळ करून चांगला स्कोर मात्र बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल अमरुलकर वाडी या टीम कडून. ती पाहायला मिळेल आपल्याला. मॅच मध्ये बरंचसं समीकरण मात्र पाहायला मिळते. तोपर्यंत अतिथीगण आपण पाहायला मिळतात ज्या पद्धतीनं मात्र या स्पर्धेला सजवलंय आणि खूप मेहनत आणि सातत्याने आम्हाला मात्र ज्यांची मेहनत लाभते आणि ज्या शब्द आम्ही त्यांच्याकडे टाकावा तो परिपूर्ण करणारे अगदी मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय प्रकाशजी कदम साहेब असतील, भरतजी कदम, संतोषजी कदम, सुनीलजी कदम, किसनजी कदम, मंगेशजी कदम आणि गोरखजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन अगदी सकाळच्या सत्रामध्ये या उद्घाटन सोहळ्यासाठी मात्र होताना पाहायला मिळालं. त्यांचंही करूया मात्र क्रीडा नगरीमध्ये मात्र सहर्ष स्वागत. अगदी उत्साही वातावरण, खेळाला पोषक असं वातावरण मात्र पाहायला मिळतंय. प्रतीकला पाहतो इथे मात्र दुसरा षटक इथे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक फलंदाज तुषार ऑन स्ट्राईक. परफ्यूम डिलिव्हरी थोडंसं अतिरिक्त हाईट पाहायला मिळालं आणि चतुराई मात्र गोलंदाजीमध्ये साकारली जातोय की काय त्याचं उदाहरण या बॉलवरती मात्र पाहायला मिळालं आणि बीट केलं मात्र इथून तुषार या फलंदाजांना. तुषार थोडंसं संघर्ष करताना मात्र पाहायला मिळतात कारण एक महत्वपूर्ण हा षटक असणार आहे. दुसरा षटक इथे मार्गस्थ असताना पाहायला गेलं तर आणि इथून गोलंदाजीसाठी मात्र आणलंय. प्रतीकला पाहतो इथे स्की झाल्या संधी नसेल थोडा कारण अतिरिक्त उंची मात्र इथे बॉलने घेतली. यष्टरक्षकाच्या डोक्यावरून नियोजित बॉल गेला. एक सिंगल मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि तुषार यांच्या बॅटमधून एक धाव येताना ही पात्र पाहायला मिळेल. बॅटला ब्रश जरूर झाला होता आणि त्याच्यानंतर नियोजित परत एकदा बॉल जाईल. मोठी धावसंख्या येताना पाहायला मिळत नाही. सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडीला तुषार यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा 9 रन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळेल. तुषारानं स्ट्राईक चांगली गोलंदाजी इथे साकारत असताना आपल्याला प्रतीक पाहायला मिळत आहेत. वेगवान बॉल संधी आहे तिथे अगदी स्वतःच्या पवित्रमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला सक्सेस. फलंदाज बाद बिग विकेट तुषार यांच्या स्वरूपामध्ये धक्का बसतो दुसरा. 10 धावसंख्येवरती 9 धावसंख्येवरती बॅटिंग करणारी टीम अमरुलवाडी या टीमला कारण चांगली खेळी साकारत असताना मात्र गोलंदाजांनी आपल्या नावाचा बोलबाला केलाय. ज्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय अगदी छान खेळ साकारलाय कारण पहिल्या षटकामध्ये ही महत्वपूर्ण विकेट इथे मात्र प्राप्त करून देताना आपण पाहायला गेलं. त्याच्यानंतर मात्र इथे प्रतीक आले आणि प्रत्येकानेही मात्र सलामीच्या जोडीला जे तुषार गेले होते त्यांनाही बाद करण्यामध्ये मात्र यशस्वी झालेत. सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. अगदी इथून मिडल ऑर्डर रिएक्शन मध्ये 4 मध्ये तुम्ही जाताय. तुम्हाला मिळालेली संधी आणि इथून फसलेला गेम
या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला मात्र खेळाला पुढे न्यायचं आहे, कारण 9 धावा संख्येवरती 2 महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. टॅपकेला बॉलला पाहायला गेलं तर ऑनसाइडला मिडऑफ मध्ये मात्र ऑफसाइडला पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतील, कलेक्ट करतील, फेकी करतील, का केलंय आणि तोपर्यंत एक सिंगल एकाच धावेवरती समाधान मात्र मानावं लागले आणि या एका धावेने धापलक मात्र पुढे जाईल. 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. डबल डिजिट मध्ये मात्र धावासंख्या मात्र मार्गक्रमण करत असताना मात्र इथे पाहायला मिळतात. एक दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण अगदी गुलाबी कलर आणि गुलाबी कलर म्हटल्यानंतर प्रेमाचं प्रतीक पिंकफुल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते भवानी गावाची आणि भवानी नगर म्हटल्यानंतर सर्वोत्कृष्ट आयोजनाचं मात्र उत्तम उदाहरण सातत्याने आपल्याला मात्र गावकरी देत असताना पाहायला मिळतात. आणि आज एक उत्तम स्पर्धा आपल्या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर भव्य दिव्य उद्घाटन सोलाही संपन्न झाला. फ्लाय झाला, बॅकची अगदी एज घेतली, कडा घेतल्यानंतर मात्र बॉल नियोजित स्थानी जाताना पाहायला मिळेल. धावा तुम्हाला तिथे जास्त मिळणार नाही आहेत, एकच धाव मात्र मिळेल आणि एका धावेनं षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. 2 षटकांच्या खेळीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 11 धावा. 11 रन स्कोरवोर्ड अगदी या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये मात्र धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या. 3 धावा आणि 4 धावा दिल्यात आणि इथून आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर अप्रतिम तिथेही सुरुवात मात्र करून दिली होती नितीन या गोलंदाजाने आणि त्या षटकामध्ये 7 धावा इथे खर्च झाल्या होत्या आणि एकूण 11 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात. 2 खेळचा खेळ इथून समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मी कॉल करेन भवानीनगर सर्वे आणि मनाई स्पोर्ट्स अमरंग या दोन्ही टीमला मंत्र विनंती करेन की आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. आपण आल्याची कॅप्टन रिपोर्टिंग आम्हाला द्या. त्याचबरोबर हा जसं मात्र इथून 4था षटक समाप्त होईल त्यानंतर मात्र नाणेफेकीचा कौल इथे मात्र घेतला जाईल. चला इथे अतिरिक्त वेळ खर्च करू नका. तुम्हाला मात्र 4 षटकांसाठी 20 मिनिट दिलेले आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहे, त्याची कृपया बांध. आपण कॅप्टन म्हणून मात्र या टीमचे घेणं गरजेचं असेल. लगेच क्षेत्रक्षे सजवून घ्या प्लीज. नवनाथ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तिथे ज्या प्रमाणे मात्र 2 षटकं नावे गेली त्याच्यानंतर मात्र 3ऱ्या षटकासाठी इथून येत असताना पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने भवानीनगर चषक मात्र सजवले गेले पूर्णपणे. तुम्ही बॅनर्स पाहू शकता आमच्या भवानीनगर टीमची मात्र टीम भवानीनगर दमदार पद्धतीने मात्र एकदा आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळते. मग आमचे प्रतापजी ईश्वर कदम साहेब असतील, ज्ञानेश्वर कदम असतील, स्वप्नील कांडेकर असतील, श्रीकांतजी गोडांबे साहेब असतील, सुनीलजी सोंडुलकर साहेब, शशिकांत मारुती कदम, संतोषजी कदम, शिवाजी साळुंके, माननीय सौभाग्यवती रुपालीताई जयवंत पवार, श्री बापू कदम, त्याचबरोबर युवराजजी कदम साहेब, महेशजी कदम, प्रवीणजी राजे, शशी आचरे, त्याचबरोबर संजयजी सावंत, अमोल कदम, दीपकजी कदम, उत्तमजी कदम साहेब, प्रकाशजी पवार बापू आमचे, बालासो आनंदा कदम, संतोष तोडकर साहेब, अधिक पवार साहेब, भरतजी कदम साहेब, प्रकाशजी बजरंग कदम साहेब, अनिलजी धुराफे साहेब, रवींद्र सर आपल्याला पाहायला मिळतात, संजय कदम, बोडगे साहेबांचंही मात्र आपण पाहायला गेलं तर मोठं योगदान. या सगळ्यांचं मात्र अतिथीगणांचं मात्र करूया सरचे स्वागत. अगदी जबरदस्त उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद सूरज यांना यावं लागेल माघारी. नवीन फलंदाज निलेश मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. नवनाथला पाहतोय, स्ट्रेट करण्याचा प्रयत्न, अगदी फ्लाय झाला, हाताला झटका दिलाय, बॉल होते फरार मिड ऑफच्या डोक्यावरून. परफेक्ट ऑफ ड्राईव्ह फलंदाज निलेश यांच्या बॅटमधून मात्र हा आलाय क्लासिकल क्लास चौकार. पहिलीच मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये मात्र तडाखा देताना पाहायला मिळतं. धावपलकावरती 15 धावा लागल्या जातात. 4 षटकांचा खेळ आहे. आउटफील्ड पाहायला गेलं तर फास्ट आहे. तुम्हाला धावा जमवाव्या लागतील कारण समोरच्या टीमचा विचार केला. एक चांगली टीम मात्र सातत्याने मात्र चांगले बॅटर आपल्याला या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत.
टॅप केल्या बॉलला अगदी पॉइंटला, तिथे मात्र खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. बॉल मात्र चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार 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 चौकार. आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात, त्या 19 धावा. 19 रन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी मात्र निलेश साकारत असताना पाहायला मिळतात. इथून मात्र इन ऍक्शन पास वरती आलेत. मिळालेली संधी आणि गावासाठी मात्र सातत्याने चांगला खेळ या खेळाडूंना मात्र केलाय आणि यस तेच मात्र करताना मात्र पाहायला मिळतात इथे. आणि हल्ला चढवला इथून तिसऱ्या षटकामध्ये आलेले नवनाथ या गोलंदाजांवरती आणि परिपूर्ण मोठा धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल का, तसंच काहीच चित्र इथं मात्र पाहायला मिळते. टेक्निकली फलंदाज फक्त टॅप केलंय. आधी सॉफ्ट ड्रॉ पाहायला मिळालं. पॉईंटच्या दिशेने हलक्या त्यानं ढकलून दिलं बॉलला. 30 सर्कलच्या आतमध्ये 1 धाव मात्र घेतली गेली आणि या एका धावेनं 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीनं निलेश बॅटिंग साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी नवनाथ यांच्यावरती जणू काय त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला की काय, पण तो इथून आता स्ट्राईक कन्वर्ट झाले आणि कृष्णा आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक लेफ्ट हँड बॅट्समन, त्यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, पण त्यानंतर बऱ्याच वेळानंतर मात्र इथून स्ट्राईक रोटेट होताना मात्र पाहायला मिळाली. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर आता इथून कृष्णाला बीट केलं. डॉट बॉल येणं खूप महत्वपूर्ण होतं आणि षटक क्रमांक इथून तिसरं समाप्त झाले. 3 षटकांच्या केल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम ज्या पद्धतीनं मात्र आपण पाहायला गेलं तर अमृळकर वाडी टीमनं मात्र चांगली धावसंख्या सजवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. त्यामध्ये निलेश आणि कृष्णा यांचं मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या झाली 2 षटकांच्या खेळीनंतर 20 धावसंख्या. 3 महत्वपूर्ण विकेट बाद झालेत. तुषार बाद झालेत, गौरव बाद झालेत आणि सूरज या फलंदाजांना यावं लागलंय डगआउट मध्ये. आणि त्याच्यानंतर मात्र परिपूर्ण कृष्णा आणि निलेश हे 2 फलंदाज बाजू सांभाळताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. मान्यवरांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र अगदी सकाळच्या सत्रामध्ये वेळात वेळ काढून मात्र भवानीनगर चषक 2025 साठी उपस्थिती आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. आदरणीय प्रकाशजी कदम साहेब असतील, भरत कदम, संतोषजी कदम, सुनीलजी कदम, किसनजी कदम, मंगेशजी कदम आणि गोरख पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. या सर्वांचं करूया मनापासून सहर्ष स्वागत. अजितला पाहतो इथे मात्र अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये मात्र टार्गेट सेट करणारा मात्र हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून टार्गेट कितीचा सेट केला जाईल, ज्यांच्या बॅटमधून मात्र सध्याच्या घडीला फलंदाजी सेट झालेल्या आहेत निलेश, ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. आणि इथून याच फलंदाजांना शेवटच्या षटकामध्ये मात्र आपण पाहतो स्ट्राईकला असताना त्यांच्याकडे स्ट्राईक राहिली आहे आणि गोलंदाज इथून अंतिम षटकासाठी मात्र अजित काय कलात्मकता मात्र दाखवतील. वर फुलटॉस यार्करचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरचा प्रयत्न वड असेल. अफलातून झेल इथे मात्र पकडला गेला. फलंदाज बाद. निलेश बॅक टू द आउट. आशिष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण पाहायला गेलं तर त्यांच्या बंधुराजांचे टी शर्ट परिधान केले. सुमित आमच्या सुम्या यांची हे प्रेम आहे आणि या प्रेम असंच राहू द्या बंधुराजांचं. कारण भावाभावांची जोपर्यंत मात्र युती आहे, प्रेम आहे एकमेकांवरती, तोपर्यंत तुमची साथ आणि तुमचं यशस्वी होणं तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. सातत्याने पाहायला गेले वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशननं मात्र दम दाखवून दिले. जबरदस्त आयोजनाचं उत्तम उदाहरण आज संपन्न होताना मात्र पाहायला मिळते. आणि भवानीनगर म्हटल्यानंतर भवानीनगर चषक 2025 तर सातत्याने मात्र तुम्ही 2021, 22 असेल, 23 असेल, 24 असेल, 25 असेल, एकापेक्षा एक आयोजनाचं उत्तम उदाहरण भवानीनगरने मात्र दिले गेले. आज परिपूर्ण पिंकफुल वातावरण मात्र मैदानामध्ये साकारताना मात्र पाहायला मिळते. इथे वडीलवर चेंज ऑफ द स्पेस करण्याचा प्रयत्न, परंतु इथून फलंदाज बाद पंचांचा इशारा होते यस डेफिनेटली आणि माघारी परतावा लागेल इथे फलंदाजांना, कारण स्ट्राईक त्यांनी सोडले. ही रणनीती चुकली आहे. कृष्णा बाद झालेत. महत्वपूर्ण अगदी महत्वाच्या षटकामध्ये 2 जे सेट फलंदाज होते ते मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या मात्र स्थिरावली आता 20 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडं फास्ट करा प्लीज. आणि नेक्स्ट मॅच टॉस इथे मात्र घेतला जाईल. आमची स्वतः आयोजक टीम भवानीनगर सर्वे आणि मनाई स्पोर्ट्स अमरंग या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. अनिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतील. आता बॉल झालेत मात्र पहिला आणि पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे.
2 बॉल झालेत आणि या आपल्या बॉल इथे मात्र पाहायला गेल्या तर गती परिवर्तन प्रचंड मात्र इच्छाशक्ती त्याने कलात्मकता मात्र गोलंदाज दाखवत असताना पाहायला मिळतात अजित आणि हा चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं 5वा बॉल टेनिस क्रिकेटमधील मात्र हाताला गेले अनिलला मात्र इथून थांबवून ठेवलं आणि इथून महत्वाचा षटक अगदीच चांगल्या पद्धतीनं हा फटका बसलाय मिडॉपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला काय जाईल आणि आणखी एक विकेट 3रा विकेट या षटकामध्ये अजित प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात यस 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 हाताचा पिसारा केला होता सांगतात इथे आता पिसाऱ्यामध्ये बॉलही पकडलाय ओमकार वडापाव द्यानंतर त्यांना मॅच झाल्यानंतर फलकावरती धावा अगदी 20 मात्र पाहायला मिळतात 4 बॉलचा खेळ इथे मात्र आतापर्यंत झाला आणि अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी अजित यांनी साकारले कारण या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाहीये काय बॉलिंग केले इम्प्रेस केले या अजित या गोलंदाजाने अप्रतिम 20 धावा संख्येवरती स्थिर मयूरला पाहतोय एक धाव घेण्याचा प्रयत्न क्लाफसेल घेण्याचा प्रयत्न उलट्या दिशेने मात्र मिडामध्ये मात्र पाहायला गेला क्षेत्ररक्षण डीप मधले बॉल पर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल होईल का पंच इशारा करवतात यस डेफिनेटली ओल्ड आउट फलंदाज बाद बॅक टू द आउट आणखी एक विकेट म्हणजे या षटकातील 4था विकेट माघारी येताना पाहायला मिळेल एक धाव घेत असताना मयूर बॅक टू द आउट 21 धावा संख्येवरती मात्र इथून संघ परिपूर्ण मात्र पाहायला गेला तर अर्ध्यापेक्षा जास्त माघारी आलाय परंतु सकाळचा सत्र आहे कदाचित या धावाही मात्र जास्तीच्या होऊ शकतात जर चांगली गोलंदाजी झाली बरीचशी चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही कॅप्टनने विनंती करेन टॉससाठी टॉस का बॉक्समध्ये आपण इथे यायचं आहे सर्वे टीम इथे मात्र उपस्थित आहे अमरंग टीम आपण प्लीज कॉन्टॅक्ट करा येस कॅप्टन आलेत यासाठी मात्र इथे हा वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनला ओळखलं जातं शिस्त आणि गावाचं नाव टिकवण्याचं काम हे सगळे खेळाडू करत असतात ऑन साईडला किरण काढला आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न परत एकदा मात्र रनआउटची संधी आहे आणि विकेट क्रमांक 5वी मात्र या मात्र येताना पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना परंतु या षटकामध्ये अजित यांनी मात्र आपली कलात्मकता दाखवली क्षेत्ररक्षकांनी चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय ऑल इज वेल इथे मात्र पाहायला मिळालं या अंतिम षटकामध्ये आणि या षटक क्रमांक म्हणजे पहिली इनिंग समाप्त होते आणि पहिल्या इनिंग नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा आता विजयासाठी 23 धावांची गरज असेल येणाऱ्या 24 बॉलमध्ये टॉस इथे केला जाईल आणि तिथे आमचे अक्काजी सर जोडले जातील अप्रतिम या वाल्मिकी पठारचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज या स्पर्धेला लीड करताना आपल्याला पाहायला मिळतील मी विनंती करीन आकाश करंडे सर दोन्ही कॅप्टन या लगेच सर्व टीम प्लेयर आणि लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचं फलंदाज आपण लगेच थोडंसं घाई करायचे प्लीज कारण थोडासा उशीर झाला आज स्पर्धेला सुरुवात होताना चला आदरणीय प्रकाशजी कदम साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेऊ इच्छितो आजचा सामना क्रमांक 2 इथे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढले जातील एका बाजूला टीम मानाईदेवी स्पोर्ट्स अमरक विपक्ष भवानी नगर सळवी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय प्रकाशजी कदम यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस भवानी नगर सळवी संघाचा आहे कॉल छापा आहे कॉल आणि काटा आला टीम मानादेवी स्पोर्ट्स अमरक संघ नाणेफेकी जिंकलाय आज शनिवारचा दिवस तुम्ही पहिली मॅच पाहिली पहिल्या डावामध्ये मोरे 11 मोरेवाडे टीमने क्षेत्ररक्षण घेतलं आणि गोलंदाजी करत असताना कमीत कमी धावापर्यंत थांबवलं म्हणजेच धावा थांबवल्या जात आहेत धावा जास्त होत नाहीयेत सर्व गोष्टींचा विचार करून तुमचा निर्णय काय असेल बॅटिंग करण्याचा निर्णय धाडसी निर्णय आहे बॅटिंग करत असताना 4 षटकांची पहिली लढत तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं जास्त वेळ मी घेणार नाहीये खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी ऑल द बेस्ट मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात जाऊया तिथे दुसऱ्या डावाला होईल सुरुवात 22 धावांचं टार्गेट झालंय सेट मायक्रोफोनवरती जोडले जातील रुपेशजी पाटील सर
चल मॅच आणि आपण पाहायला गेलं तर जवळ मॅचकडे आणि आपण पाहायला गेलो वाल्मिकी पठार आणि वाल्मिकी पठारनं अगदी कमी वेळामध्ये उंच भरारी घेताना मात्र पाहायला मिळाली. आमचे राहुल डीजे म्हणून त्यांना सुप्रसिद्ध मात्र आपण पाटणा आणि त्याचबरोबर वाल्मिकी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाव आपल्याला पाहायला मिळतं. दमदार उत्तम उदाहरण क्रिकेट चांगलं कसं द्यावं त्याचं उत्तम उदाहरण मात्र सातत्याने देत असतात आणि वाल्मिकी पठाराला मात्र गरुड झेप देण्याचं काम मात्र इथून राहुल डीजे सरांनी मात्र केले. त्यांचे कौतुक करावं लागेल कारण अगदी कमी वेळामध्ये या वाल्मिकी पठार क्रिकेटनं मात्र एक वेगळी भरारी घेतली आहे. इथून विजयासाठी गरज असणार आहे ती 23 धावांची. त्याच्यानंतर मात्र फाईन मध्ये खेळून काढल्या परंतु धावा तिथे जास्त मिळणार नाहीयेत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. अगदी कमी वयातील गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. मानव मात्र आलेत आणि या सातत्य मानवनं मात्र इम्प्रेस केले बऱ्याच वेळा. अनेक चांगल्या स्पर्धांमध्ये गोलंदाजी मात्र मानवने केले. आम्ही मात्र पाहिले. आज हाचा अगदी उद्याचा भविष्य वाटचा निर्णय इथून मात्र येताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मात्र इथून अमरुलकर वाडी टीमचं मात्र हे गोलंदाज मानव आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी साकारतील का त्याची बरीचशी चर्चा पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक सुमित यांना पाहतोय आपण. स्क्वेअर लेग बांधा मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. हुक करायचा होता परंतु तिथेही नियोजित स्थान आहे कारण या मैदान पाहायला गेलं तर 180 डिग्री मैदान आहे. तुम्हाला त्याची मैदानाची भौगोलिक परिस्थिती परिपूर्ण मात्र तपासावी लागेल. त्या प्रकारे मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. तुम्हाला बनवायच्या विजयासाठी 23 धावा. अति फटका चांगला पाहायला मिळाला. पंच कळवतील इथे की इथून धावा एक मेहनत जास्त करायला लागली परंतु धावा तिथे जास्त मिळाल्या नाही आहेत. मानव चांगली गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात परंतु त्यांचा टप्पा चांगला आहे. थोडासा बाहेर ठेवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय परंतु गोलंदाजी आत्तापर्यंत पाहिली गेली. अगदी स्लाइड लेफ्ट साइड लेग स्टंप डिलिव्हरी होते मात्र इथून गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. 4 धावा आत्तापर्यंत झाल्यात मात्र इथून सुमित फलंदाजी करत असताना या षटकामध्ये वाईड आलाय. त्याच्यानंतर मात्र 3 धावा आल्यात. एकूण धावफलकावरती 4 धावा लागल्या जातात आणि बॉल झाले आतापर्यंत या षटकामधील 3 समीकरण आपल्याला पाहायला मिळतात. मॅच बॉल प्लीज आम्हाला लगेच इथून द्या. चला बॉलवर लक्ष ठेवायचं कृपया. तिथे आमचे समर्थक असतील त्यांना ही विनंती करेन. मानव राईट मध्ये विकेट. वाव काय गोलंदाजी केली आहे. अगदी जबरदस्त इथे मात्र पाहायला गेलं तर शेअरचा वेध घेतला. बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय आणि यावेपर्यंत बॉडी खेळण्याचा प्रयत्न इथून सक्सेस झालाय आणि त्याचबरोबर हा डॉट बॉलचा मात्र इथून समीकरण आत्मविश्वास मानव यांचा मात्र वाढवला जाईल. डॉट बॉल आला. इथून मात्र समीकरण मात्र बदलली जातील का विकेट येतील का. ज्या प्रकारे मात्र पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी झाली त्याच प्रकारे गोलंदाजी आपल्याला होताना पाहायला मिळेल मोरीवाडी टीम करणार. त्यानंतर मात्र इथून निजुस्थानी बॉल जाईल. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. या सिंगल नंतर धावफलक मात्र पुढे जाईल. 5 या धावासंख्येवरती पाहायला मिळते. तुम्हाला बनवायच्या 23 धावा आणि 23 धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके येताना पाहायला मिळाले नाही आहेत. जरुरी ते मानव यांनी चांगली गोलंदाजी केली. अगदी नन्ना मुन्ना आमचा छोटासा गोलंदाज सुमित यांच्यावरती भारी होताना पाहायला मिळालं कारण ज्या पद्धतीनं मात्र इथून बॉल टप्पा मात्र या गोलंदाजांचा पाहायला गेला तर कौतुक करावं लागेल. मोठे गोलंदाज होण्याची इच्छित चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मात्र राग काढलाय. अगदी ठासून बॉलला ठोकून दिलंय. सीमा रेषा पार. धावा येतील मात्र ते सुमित यांच्या बॅटमधून 6 षटकार. डीजे गाणी बिणी वाचतात का बघा जरा. गाण्याशिवाय मजा नाहीये. गणेश भाई आपल्यावरती सगळं स्पर्धेचा खेळ आहे पहा. मारा बेराजांची गाणी वाजवा. वातावरण तयार करा. पिंकफुल वातावरण आहे. दमदार स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. स्पर्धेचं नाव आहे भवानीनगर चषक 2025. भवानीनगर म्हटल्यानंतर चांगलं उत्तम उदाहरण सातत्याने मात्र या स्पर्धेमध्ये देत असताना पाहायला मिळतात आणि आजचा पाहायला गेलं तर स्वतः आमचे
या वाल्मिकी पठारचे दमदार रुबाबदार अध्यक्ष आदरणीय राहुल डीजे यांचं मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पिंकफुल अगदी वातावरण, अगदी पट्टा पाहायला गेला तर अगदी त्याच पद्धतीने मात्र या स्पर्धेला कव्हर केले जातो. या कलरला आपण कलरची मात्र इथून थिंक पाहिली तर अगदी गुलाबी पद्धतीचे मात्र पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने मात्र व्यासपीठ सुद्धा सजले गेले. भव्य दिव्य व्यासपीठ, सुसज्ज मैदान, अलंग कार्पेट इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, मैदानाला चाटोल पुसट बॉल मिडॉप मध्ये मात्र ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातो. रनआउटची संधी आहे का नाही आहे पपन क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळतील फलंदाज नितीन तुषार. हे फलंदाज इथे मात्र पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळतात. धावा आल्यात मात्र या बॉलवरती 2 आणि या 2 धावेने धापलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. 39 स्कोरबोर्ड. इथून फटका फसला. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मन तळ्यात मया जाईच्या कल्यात बॉल झाला मिडॉनच्या डोक्यावरून फ्लाय अगदी ढगात मध्ये लाइटिंग लावत येथील धावा 6 षटकार. बस मंत्रमुग्ध मात्र क्रीडा रसिक होतील. नितीन संधी होती परंतु चुकी झाली. तिथे एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, न्यूझीलंडने बॉल गेला. एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल आणि या एका धावेने धापलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. आता 3 धावांची गरज आहे विजयासाठी. मात्र या षटकांमध्ये मॅच फिनिश केली जाईल का, बरीचशी चर्चा. तर इथून तयार आहे सल्वे टीम आणि टॉस क्षेत्ररक्षणासाठी आपण तयार आहे. त्याचबरोबर अमरंग टीम आपण फलंदाज तयार ठेवायचा. मानव आहेत बॉलच्या खाली, कोणतीही चुकी होणार नाहीये कारण हा खेळाडू खास आहे, क्लास आहे आणि पकडला झेल. फलंदाज बाद. पहिली विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल. नितीन बॅक टू द आउट. पाहायला मिळेल. 3 धावांची गरज असताना परिपूर्ण मात्र इथून ज्या पद्धतीने मात्र इथून खेळ आपल्याला पाहायला मिळाला, अप्रतिमरित्या मात्र सजवलंय. मोरिया 11 मोरेवाडी टीमने आणि त्याच्यानंतर मात्र 1 धाव येताना पाहायला मिळेल. 2 धावांची गरज सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय आणि इथून 2 धावा या षटकामध्ये येतील का, बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल कारण या षटकामधील उर्वरित बॉल शिल्लक आहेत. शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय न्यूझीलंडने. एकच धाव मात्र मिळेल. धावसंख्या मात्र झाली इक्वल आणि समांतर पाहायला मिळेल दोन्ही संघांची. आता एका धावेची गरज इथून असणार आहे. चला सर्वे टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी मात्र तयार राहायचं आहे. प्लीज लगेच खाली उतरा सगळ्यांनी. कॅप्टन राहुल डीजे प्लीज या, सगळ्या टीमला तयार करा, इन ऍक्शन मध्ये या. त्याचबरोबर मी विनंती करेन बॅटिंग साठी मात्र इथून ज्या मात्र चॉईस केले टीम अमरंग या टीमला विनंती करेन की आपण लगेच आपले फलंदाज तयार ठेवायचे. 12 बॉल मध्ये 1 धाव करायची आहे तुम्हाला. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. विजय सिग्नेचर, विजयी साईन करणारी मात्र 1 धाव येताना पाहायला मिळतोय आणि हा अगदी सुकूर आणि तेवढाच बलाढ्य विजय इथे मात्र साकारला जातोय. मोरिया 11 मोरेवाडी ह्या टीम कडनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम मोरिया 11 मोरेवाडी टीम आणि हार्डलक टीम अमरुलकर वाडी टीम. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल अगदी मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आपला आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर मी विनंती करेन नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल भवानीनगर सल्वे टीम आणि मनाई स्पोर्ट्स अमरंग टीम या 2 संघांमध्ये. टॉस इथे मात्र जिंकलाय मनाई स्पोर्ट्स अमरंग टीमनं आणि फलंदाजी बरोबर जाण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे आणि भवानीनगर सल्वे टीम मात्र इथून क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा आमंत्रित केले गेले. सामनावीर